असं जर मटार पनीर तुम्ही जर घरी बनवलं तर बाहेरची चव पण विसरून जाल आणि कधीच हॉटेलला पण जेवायला जाणार नाहीत। घरीच असं मटार पनीर बनवून खाल। खूप सोपी पद्धत आहे बनवायची। चला मग आता रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्यासाठी साहित्य बघू। त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो मोठा आकाराचा, पनीर घेतलेला आहे कट करून, आलं आणि लसण पण घेतलेला आहे। चला मग पुढची स्टेप बघू काय बनवायची। तर गॅसवर मी कढई ठेवून दिलेली आहे। आता आपण घेऊ कांदा आणि टोमॅटो परतून। यामध्ये कांदा टाकून दिलेला आहे कढईमध्ये। त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकून देते। तांबूस रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। कांदा लवकर भाजावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून देते। मिठामुळे कांदा लवकर भाजतो। थोडं थोडा कांद्याला तांबूस रंग यायला सुरुवात झाली, नंतर लगेच त्यामध्ये टाकून देते आपण घेतलेला एक टोमॅटो पण। इथे असं परतून तयार झालेलं आहे। आता हे मी साईडला काढून घेते एका प्लेटमध्ये। कांदा आणि टोमॅटो काढून घेतल्याच्या नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल पण टाकून देते परत, आणि पनीर घेते फ्राय करून। थोडंसं फ्राय करून घ्यायचं, जास्त पण नाही। आता पनीर पण इथं तेलात फ्राय झालेलं आहे, पनीर पण काढून घेते। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो काढून घेते। कांदा आणि टोमॅटो काढून घेतल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये टाकून देते आपण घेतलेलं आलं आणि लसण पण यामध्ये टाकून द्यायचा। मिक्सरला आता बारीक फिरून घेते, यामध्ये थोडं पण पाण्याचा वापर न करता। इथं बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता पुढची स्टेप बघू। आता तर खरी सुरुवात आपल्या पनीरच्या भाजीला। इतके वेळ गेलं सामानच करण्यात। आता कढई ठेवून दिलेली आहे गॅसवर, त्यामध्ये टाकून देते तेल। एक चम्मच तेल टाकून दिलेलं आहे, आणि थोडं टाकून देते, 1.5 चम्मच यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं कडकडीत, नंतर त्यामध्ये टाकून द्यायची मोहरी। मोहरी तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं, नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं जिरे। जिरे फुलू द्यायचे, जिरेमुळं टेस्ट छान येते आपल्या पनीरच्या भाजीला। जिरे फुलले की त्यामध्ये लगेच टाकून द्यायचा आपण कांद्याची आणि टोमॅटोची करून घेतलेली प्युरी। आणि टोमॅटोची प्युरी टाकून दिल्यानंतर याला तेलात परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत। त्यामध्ये एक खडा पिठी साखरचा टाकून द्यायचा। तुम्ही साखर टाकली तरी पण चालतं, कारण टोमॅटोचा आंबटपणा जातो त्यामुळे। आता इथे तेल सुटायला पण तयार झालेला आहे। तेल सुटून तयार झालेला आहे। आता त्यामध्ये टाकून द्यायचे सुके जिनस मसाले। त्यामध्ये पहिल्यांदा जाईल लाल तिखट, यामध्ये लाल तिखट टाकून दिलेलं आहे। नंतर त्यामध्ये टाकून देते थोडासा धने पूड,
नंतर थोडासा कांदा लसूण मसाला पण यामध्ये टाकून द्यायचा. कांदा मसाल्याने टेस्ट छान येते. मसाले पण परतलेले आहेत. नंतर त्यामध्ये टाकून देते आपण परतून घेतलेलं तेलामध्ये पनीर पण थोडंसं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. नंतर आता मटर पनीर म्हणल्यावर तर मटार लागणच. त्यासाठी इथं मटार पण घेतलेलं आहे. ते मटार यामध्ये टाकून देते. आता 2 मिनिटं असंच राहू द्यायचं. दोन मिनिटांनंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. गॅसवर 5 मिनिटं असंच राहू द्यायचं. ते 5 मिनिटं झालेले आहेत. आपल्या भाजीला एक उकळी पण आलेली आहे. त्यावर टाकून देते थोडीशी हातावर मॅश करून कसुरी मेथी. यावर कसुरी मेथी टाकून देते. तुम्ही साधी मेथी टाकली तरी पण चालतं. नंतर त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ. कसुरी मेथीमुळे खूपच टेस्ट लागते आपल्या भाजीला. आता करून घेते गॅस बंद. आपली अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे. मटार पनीर आपला